उमरेड करंडाला टायगर रिझर्वमध्ये आम्ही पहिल्यांदाच सफारी केली होती आणि गोठणगाव गेटमधून आम्ही आमची सफारी केली. आम्ही या गोठणगाव गेट का निवडला तर इथे F2 वाघीण आहे आणि F2 वाघिणीचे काय 5 बछडे आहेत. ते पाहण्यासाठी या सीझनमध्ये इथे गर्दी होत आहे. म्हणून त्यासाठी आम्हाला वेळ झाला, जूनमध्ये आलो आम्ही आणि त्यासाठी खास इथे आलेलो होतो. सुरुवातीलाच आम्हाला इंडियन गौर दिसला. एक छान इंडियन गौर चालत होता, अतिशय रुबाबदार. त्याचं व्हिडिओ चित्रीकरण आणि फोटोग्राफी आम्हाला छान प्रकारे करता आली. नंतर पिकॉकचा डान्स आम्हाला बघायला मिळाला. धरणाच्या पार्श्वभूमीवर असल्या कारणाने पार्श्वभूमी इतकी चांगली आली नाही, पण डान्स खूपच छान होता. त्यामुळे डान्स पाहत असताना आपसुकच माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले, ब्युटिफुल. इतका सुंदर डान्स पिकॉकचा चालू होता. छान पदलालित्य करत होता आणि पिसारा फुलवला होता. निळा हिरवा पिसारा खूप सुंदर दिसत होता. गवतामध्ये होता आणि तो पिसारा मिटवेपर्यंत आम्ही तिथे थांबलो आणि पुन्हा एकदा F2च्या प्रतीक्षेमध्ये पुढे निघालो. वाईल्ड बोअर दिसले, काही पक्षी सुद्धा आम्हाला तिथे दिसले. ब्राह्मणी स्टर्लिंग होती. पेंटेड स्टॉर्क एका तलावामध्ये निश्चलपणे शांतपणे उभे होते, एका लाईन मध्ये शिस्तीमध्ये आपलं भक्ष्य शोधत होते. अद्यापही आम्हाला F2 वाघिणीचा काही मागमूस लागला नव्हता. इंडियन स्पॉट बिल्ड डक सुद्धा तलावामध्ये पोहोचायला मिळाले. युरेशियन कॉलर डॉग. थोड्या वेळाने एका गवताळ जागी स्पॉटेड डिअर अलर्ट दिसले. पळत होते. का पळत होते बरं? कारण F2 वाघिणीने त्यांच्यावर झडप घातली होती आणि ती झडप तिची यशस्वी झाली नाही. आम्हाला झडप त्या कॅमेऱ्यामध्ये टिपता आली नाही, पण एम्प्टी हँडेड परतणारी F2 वाघीण आम्हाला दिसली. थोडी लांब होती, दूर असल्या कारणाने नीटसे छायाचित्रण करता आलं नाही. तरी हीच ती 5 बछड्यांची आई आम्हाला आमच्या कॅमेऱ्यात थोडा वेळ का होईना टिपता आली. आम्ही जिथे राहिलो होतो तो बांबू रिसॉर्ट, अतिशय प्रसिद्ध रिसॉर्ट आहे गोठणगावचा आणि लॅविश आहे आणि जंगलाच्या मधोमध आहे. त्याच्यामुळं तिथे गार्ड शिवाय बाहेर फिरता येत नाही, कारण बऱ्याच वेळा F2 वाघीण इकडे सुद्धा फिरकत असते. आमचा एकंदरीत तिथला मुक्काम चांगला झाला आणि बछडे मिळाले दिसले नाहीत, पण F2 वाघीण मात्र बघायला मिळाली. थँक्यू.